ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिज पाडल्यानंतर आता उर्वरित काही कामे सुरू आहेत आणि त्या दरम्यान आजही प्रभादेवी परिसरातील पाईपलाईन फुटली। कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे। रविवार असल्यामुळे पालिका देखील सुस्त असून कोणीही अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी फिरकलेले नाही। मुळात ही जी पाईपलाईन फोडली आहे याला जबाबदार कोण याचं उत्तरही तिन्ही यंत्रणांकडे नाही आहे। प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे रहिवाशांना मात्र गैरसोयीला सामोरे जावं लागतंय। पावसाळा तोंडावर आला असताना हे काम अशा पद्धतीने निष्काळजीपणे सुरू आहे। प्रशासनाचा पूर्ण निष्काळजीपणा या कामातून दिसत आहे। नोकरदार मंडळी आणि सर्व रहिवाशांना त्यांच्या कार्यालय आणि घराच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ही शिवसैनिकांनी तात्पुरती व्यवस्था केलेली आहे। हजारो लिटर पाणी प्रभादेवी एल्फिन्स्टन परिसरात साचलेले आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी यांनी तातडीने येथे धाव घेत रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। यहाँ से आप ये बाइकों से जाने वाले इधर से आने वाले वहाँ जाके यहाँ से चलो। या चिखलात येणाऱ्या जाणारे पादचारी तसेच प्रवासी देखील पडत असल्याचे आपल्याला दिसत आहेत। 1 फूट ते 1.5 फूट आता पाणी साचत आले आहे, तरीही पाणी पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी अद्याप कुठलाही प्रशासकीय अधिकारी दाखल झालेला नाही। नमस्कार शिंदे साहेब नमस्कार। नमस्कार। हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण आज या ठिकाणी शिवसैनिकच स्थानिक रहिवाशांच्या मदतीला धावून आले आहेत। काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया काय द्याल प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल? एकदम वाईट अवस्थेच्या माध्यमातून जात आहे। शेवटी मुंबईसारख्या आत्ताच्या उन्हाळ्याच्या ठिकाणी एक तर पहिलं म्हणजे पाणी कपात होत आहे, पण या संडेच्या दिवशी MMRD असू दे, MSRD असू दे, मुंबई महानगरपालिका असू दे, हे संडेच्या दिवशी काही माहीत नाही की कोणची परमिशन या लोकांना दिली। ज्या मुंबईचं म्हणजे माझ्या वाटतं या फितवाला स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात जे मेन लाईन आहे त्या लाईनच्या आजूबाजूचं काम करण्याचं परमिशन MMRD MMRCच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांना कोणी दिली? पण दिली असताना त्यांचा एकही अधिकारी, मग MMRDचं असू दे, महानगरपालिकेचं असू दे, MSRDचं असो किंवा रेल्वेचा अधिकारी असू दे, इथे उपलब्ध नव्हता। आणि असलेली ही मेन लाईन 3 वाजल्यापासून डॅमेज झालेली आहे। आम्ही गेले 2 ते 2.5 तास इथे उभे आहोत ह्या माध्यमात की लोकांना कशा सुविधा मिळतील, जाता येता येईल, पण 2.5 तासामध्ये एकाही अधिकाऱ्याला वाटलं नाही की आपण त्या लोकेशनवरती जाऊन बघावं आणि त्या झालेल्या ह्या घटनेबद्दल काहीतरी नियोजन करावं। महानगरपालिकेचं असू दे, MMRDचं असू दे, MSRDचं असू दे किंवा रेल्वेचा, एकही अधिकारी इथे उपलब्ध झालेला नाही। पण एवढं MLD पाणी इथे गेलेलं आहे, ह्या महानगरपालिकेचं त्याला जबाबदार कोण हे कळत नाही आहे। महानगरपालिका आहे, MMRD की MSRD आहे किंवा रेल्वे आहे। मी आयुक्तांना निवेदन करेन, खरंच सांगेन की गेले 2-3 महिन्यापासून या विभागामध्ये जे ब्रिजचं जे काम चालू आहे, मग जयकुमार असू दे, इथले आणखीन कोणी कॉन्ट्रॅक्टर अतिशय निष्काळजीपणे वागतात, यांना कोणाचीही मर्यादा नाही, मनाला वाटेल तसं काम करतात। 3-4 दिवसापूर्वी आमची मेन लाईन तिथली पण बंद झालेली, या सिग्नलवरची ती पण त्यांनी डायव्हर्शन अशा प्रकारे केलं की मेन लाईनच लोकांची सप्लाय बंद करून टाकलं। आज लाईन फुटली। रविवारच्या माध्यमातून होत असतं, इतर दिवशी पण व्हायला पाहिजे होतं, पण रविवारची मेन लाईन पाण्याची सप्लाय सुद्धा त्यांना परमिशन कोणी दिली याची अजिबात कोणाला माहिती नाही। एल्फिन्स्टन ब्रिजचं देखील काम सुरुवातीपासून नियोजन शून्य पद्धतीने चालू आहे, एकदम शून्य पद्धतीने अतिशय बेजबाबदारपणा असलेले जयकुमारचं काम चाललेलं आहे। त्यांना स्वतःचं काही पडलेलं म्हणजे इथल्या राखलेल्या रहिवाशांबद्दल काही त्यांची भूमिका स्पष्ट नाही।
बरं, पावसाळा त्यांचं तोंडावर नियोजन- आलाय. त्यांची नियोजन ज्या पद्धतीने आहे, आम्ही त्यांच्याबरोबर घेतलेल्या बैठका, घेतलेले पत्रव्यवहार, त्यांना सांगितलं तुम्ही काम करत असताना इथले असलेलं CCTV त्या माध्यमातून तुम्ही देखरेखीला ठेवा. इथले असलेला तुमचे जबाबदार व्यक्ती, जे कुमारचा असू दे किंवा इथल्या MMRDच्या असू दे, MSRD इथल्या जबाबदार व्यक्ती तुमच्या इथे ठेवा. पण एकही अधिकारी गेल्या 3 महिन्यात मला इथे दिसलेला नाही आहे. इथले असलेलं PMCला माहीत नाही माझं काय चालू आहे, कुठे काय होते. ते फक्त बिलिंग घेण्याचं काम PMC करते. जे त्यांच्यावरती कन्सल्ट लाभलं, त्यांचे ह्या ठेकेदारीमध्ये ज्यांच्यावरती कन्सल्ट म्हणून लाभलेलं आहे, मग ते आमचं महानगरपालिकेचं असू दे, MSRD या पद्धतीने कन्सल्ट लाभलेलं, त्या कन्सल्टचं बिलिंग थांबावं आणि त्याच्यावरती जेवढं आमचं पाणी गेलेलं आहे या महानगरपालिका आमच्या इथल्या लोकांचं, त्याच्यावरती पूर्णपणे लायबिलिटीज त्याच्यावरती भरून काढून केलं आणि त्यांचं बिलिंग थांबवलं. धन्यवाद. आज या ठिकाणी अद्याप ही पाणी पुरवठा सुरळीत किंवा ती दुरुस्ती करण्यासाठी कोणतेही प्रशासन पावलं उचलत नसताना दिसत आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न कायम राहत आहे. त्या रात्रभर हा जर पाणी पुरवठा असाच रात्रभर वाया गेला तर मुंबईकरांसाठी तो मोठा धक्काच आहे.